राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत एकूण हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या 50 मोठ्या ठळक बातम्या। पीएम किसान योजना 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना 2031 या कालावधीपर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। कर्जमाफीची दुसरी यादी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार। निम्म्याहून अधिक खरीप हंगाम उलटून गेल्यानंतर खरीप कर्जाची गरज उरेल का, शेतकऱ्यांचा प्रश्न। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता मंजूर। शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना 5 ऑगस्ट पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते। पीक विमा योजनेतील सहभाग निम्म्यावर। 4 ट्रिगर वगळल्यानंतर शेतकऱ्यांचा प्रतिसाद घटला। पीक नुकसान भरपाईचे 4 महत्त्वाचे ट्रिगर वगळल्यामुळे कुचकामी ठरलेल्या पीक विमा योजनेकडे यंदा शेतकऱ्यांनी फिरवली आहे पाठ। मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यातही कमी पाऊस। हवामान विभागाचा अंदाज जाहीर। ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये देशात 94% कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त। राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच होणार खात्यात जमा। सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये महिलांना 10 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळू शकते। बँकेच्या खर्चापेक्षा कर्जमाफीची रक्कम कमी। कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकरी संभ्रमात। कर्जमुक्ती योजनेतील पोर्टलवर दर्शवलेली रक्कम आणि संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील प्रत्यक्ष थकीत कर्जाची रक्कम यामध्ये मोठी तफावत असल्याचे आढळून आले आहे। आज पावसाचा रेड अलर्ट जारी। शाळांना सुट्टी। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाचा अंदाज जाहीर। पिकावर रोगराई वाढली। तणनाशक कीटकनाशक फवारणी करताना काळजी घ्या। औषधी फवारणी करताना सुरक्षिततेचे नियम पाळा। तालुका कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन। खरीप पिकांचा विमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। जिल्ह्यामध्ये केवळ 41,000 शेतकऱ्यांनी काढला विमा। अकोला जिल्ह्यातील अपडेट। जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय यादी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। आधार पडताळणीसाठी पैसे घेऊ नका। शुल्क घेतल्यास होणार कारवाई। सेवा केंद्र चालकांना निर्देश। कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना आधार पडताळणी व ई-केवायसी साठी निशुल्क करण्याचे दिले आदेश। श्रीमंताचे ड्रॅगन फ्रूट आता गोरगरिबांच्या आवाक्यात। आवक वाढल्याने भाव 200 वरून थेट 80 रुपये किलोवर। आकर्षक रंग असलेले ड्रॅगन फ्रूट खाणे आरोग्यासाठी चांगले असते। घरापासून शाळा दूर असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 6,000 रुपये। पैसे अभावी शिक्षण नाही सुटणार। समग्र शिक्षण अंतर्गत मोफत वाहतूक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। पीक स्पर्धेचे बिगुल। सर्वाधिक उत्पादन घेणारे शेतकरी राज्यस्तरावर चमकणार। स्वतंत्र ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज। 11 खरीप पिकांचा समावेश। मूग, उडदासाठी 10 ऑगस्ट पर्यंत पीक स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांना सहभाग घेण्यास मुदत। जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस। अनेक धरणातून विसर्ग। जनजीवन झाले विस्कळीत। काही ठिकाणी पिके आली पाण्याखाली। सूर्यप्रकाशाअभावी पिके पडू लागली पिवळे। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठीच्या रांगाही संपल्या। मात्र 45 दिवसांची अट कशासाठी? OTP आणि 45 दिवसाच्या अटीमुळे नागरिक झाले त्रस्त। आधार प्रमाणिकीकरण अद्याप बाकी। जालना जिल्ह्यामध्ये 1,07,505 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र झाले असून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन। फळगळतीमुळे मोसंबीचे क्षेत्र धोक्यात। उत्पादक चिंतेत। जालना जिल्ह्यामध्ये 2,650 हेक्टरवरील मोसंबीचे पीक हवामान बदलामुळे फळगळतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। सरकारीतील आहाराने पोट नाही बिघडणार। दर महिन्याला तपासणी होणार। आरोग्य विभागाचे नवे निर्देश जारी। अन्नाची प्रयोगशाळा चाचणी
कर्जमाफीच्या लाभाने शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरवर टांगती तलवार. हिंगोली जिल्ह्यातील 673 गावातील 44,213 शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ. खरीप पिके आली जोमात, मात्र निंदनासाठी मजूर मिळेना. 5 तासासाठी 250 रुपये मजुरी, मात्र फवारणी, निंदन, खुरपणी करण्यासाठी मजूर मिळणे झाले कठीण. महिन्यापूर्वी 180 रुपये किलो, आता डाळिंबाचा भाव 100 रुपये. वाहतूक व काढणीचा खर्चही निघेना. बाजारामध्ये डाळिंबाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरामध्ये झाली घसरण. बीड जिल्ह्यातील अपडेट. अंगणवाड्यामध्ये सेविका मदतनीस पदांची भरती. 12वी पास, 13,000 रुपयांमध्ये मिळणार पगार. सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस पदांची भरती निघाली आहे. 64,899 शेतकऱ्यांची ई-केवायसी नंतरच कर्जमुक्ती. जिल्हाधिकारी गोंडा यांची माहिती. 40,229 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट. शुद्ध दुधाला चांगला भाव येणार, अनुदानावर गाय म्हशी मिळणार. शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून 5 दुधाळ गायी किंवा म्हशी दिले जाणार आहे. पशुपालकांना दिलासा. 75% अनुदानावर आधुनिक साहित्य मिळणार. मुक्त संचार गोठा, मिल्चिंग मशीन, मुरघास युनिटसह विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी करावा ऑनलाईन अर्ज. शेतकरी विमा सानुग्रह योजना राबवणार. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम. कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन. शासनाद्वारे अजितदादा पवार शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात येत आहे. भेसळीचे खत पीक नासवणार, घरीच तुम्ही कसे तपासणार? खरीप हंगामामध्ये खतांची मागणी वाढताच भेसळयुक्त खतांचा पुरवठा वाढण्याचा धोका वाढला. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन. जिल्ह्यामध्ये फक्त 10% शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफीचा लाभ. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी सांगली जिल्ह्यातील एकूण 38,410 शेतकऱ्यांनाच कर्जमाफी जाहीर. दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफी यादींची शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा. अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली आहे आस. कर्जमाफीसाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने शासनाच्या पोर्टलवर जाहीर होत आहे. विविध ठिकाणी दिवसभर पावसाची दमदार बॅटिंग, पिकांना दिलासा. एरोंडर, पाचोळ्यामध्ये रिमझिम पाऊस. भडगाव, कडगावसह अनेक भागामध्ये जनजीवन झाले परिणाम. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. ॲग्रिस्टॉक असूनही सिस्टमवर दिसेना. केवायसी मध्ये अडचणी. शेतकरी कर्जमुक्ती योजना, आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांच्या लागल्या रांगा. वाशिम जिल्ह्यातील अपडेट. शाळेपर्यंत मोफत एसटी प्रवास. सांगली जिल्ह्यामध्ये 21,852 विद्यार्थ्यांना मिळाले पास. शासनामार्फत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत सर्व विद्यार्थिनींना 100% मोफत पास प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. SIR अर्ज न भरल्यास मतदान हक्क येऊ शकतो धोक्यात. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादी पुनर्निरीक्षणाची मोहीम हाती घेतली असून त्याद्वारे प्रत्येक मतदाराला SIR अर्ज भरणे अनिवार्य. पावसाचे पुनरागमन, खरीपाला हात, शेतकऱ्यांना दिलासा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल झालेल्या पावसामुळे सोयाबीन, भुईमूग, भात, ऊस पिकांना मिळाले जीवनदान. खोळंबलेली भात लागवड सुरू. धरणातील पाणीसाठा देखील गतीने वाढण्यास. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात तब्बल 16,96,000 शेतकऱ्यांचा समावेश. शेतकरी कर्जमाफीची पुढील यादी 10 ऑगस्टला होणार जाहीर. मात्र कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पैसे 4 दिवसामध्ये होणार खात्यात जमा. कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना मिळणार असून कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांनी मोफत ई-केवायसी करावी. ॲग्रिस्टॉक नोंदणी, आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा हप्ता. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार.
अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.